हाय, आज आपण करणार आहोत काकडीच्या पुरी, म्हणजे त्याला घाऱ्या म्हणतात मराठीत. त्याच्यासाठी हाय, वेलकम बॅक. आज आपण करणार काकडीच्या पुरी, म्हणजे याला काय म्हणतात, घाऱ्या म्हणतात मराठीत, घारे. आणि याच्यासाठी आपल्याला हवे गावठी काकडी. एक मोठा घेतला, त्याला मी 3 पीस करून ठेवले. मग त्याला आता किसून घेणार, धुतलेले, आणि त्याला आता किसून घेणार. आणि किसल्यानंतर गूळ टाकणार. आणि याच्यात ऑलरेडी वेलची पावडर हे करून मिक्स केलेलं आहे मी. हे तांदळाचं पीठ आहे, 2 वाट्या घेतलं, म्हणजे वाटी इन द सेन्स तुम्हाला मी माप दाखवते. साधारण 100 ग्रॅम 100-150 ग्रॅमचं वाटी, असं 2 वाट्या घेतलं मी. सो आता आपण करायला सुरुवात करूया. पहिला मी गूळ टाकून घेते, म्हणजे कसं ते काकड्याच्या पाण्याने थोडंसं वितळेल. सो टाकलं तर किंचित मीठ टाकणार आहे. थांबा, आली किंचित मीठ. थोडंसं मीठ. आणि आता किसणी घेतलेली आहे, आणि पटापटा 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 याला असं किसून घ्यायचं. हे छान लागतं. मेन म्हणजे पितृपक्षात करतात. त्याच्यासोबत मी करणार आहे वाटाण्याची उसळ, म्हणजे हिरवा वाटाणा, ओले वाटाणा आणले मी, तो त्याची उसळ करणार आहे. आणि थोडंसं चपाती पण करून ठेवेल, कारण माझ्या मुलीला चपाती लागतं. बरे साईड काय घेते, हे पण काय पुरी पण, आणि तिला चपाती जास्त आवडतं. आणि मला डब्याला सुद्धा होऊन जाईल, थोडंसं चपाती पण घेऊन जाईल. मग गाड्या घेऊन गेले ना, हे पुरी काकडीच्या पुरी घेऊन जाईल ना, माझी फ्रेंड सगळं संपवते. मग चपातीसुद्धा घेऊन जाईल. सो याच्यासोबत चपाती पण करून घेणार. सो आजच्या व्हिडिओला आपल्याला काकडीच्या पुरी, काकडीचं गारे टाकून तांदळाच्या पिठात करतात. झालं, किसून घेतले. काकडे फक्त कडू नाही लागायला पाहिजे, कडू नाही लागत आहे, पण सांगते मी तुम्हाला. आणि पाणी बिणी नाही टाकायचं. हे जे काकडीचं पाणी काकडीमध्ये जे पाणी आहे ना, त्याच्यातच पीठ भिजवायचं आपल्याला. त्याला असं थोडं हे करून घ्या, कारण की तिथे गूळ आहे ना, वितळतात पटकन, त्याचं काही नाही. पण असं आपण केलं ना, पटकन होतं. हे बघा, छान लागतं, जास्त गोड पण नाही, आणि खायला बरं वाटतंय. माझी मुली तर अशीच खाते. काही लोक याच्यावर उसळ घेऊन खातात. हे मेन म्हणजे पितृपक्षात जास्त करायला जातं. सो प्रत्येकांचं जे कोणी बघतात त्यांच्या स्टेटमध्ये, सिटीमध्ये या पदार्थाचं नाव काय सांगतात मला नक्की कमेंटमध्ये कळवा. अशा प्रकारे गूळ वितळले, फक्त हाताने असं चुरून घेते मी, कारण कुठे असं कडेकडे नाही लागायला पाहिजे. त्यामुळे बघा, त्यामुळे गूळ ॲक्च्युली मी सुरीने असं
कापून घेतलेले, त्यामुळे पटकन ते हे पण झालं, म्हणजे वितळलं या पाण्यात. आता हे मिक्स झालं. तसं भोपळ्याच्या पुरी पण करतात, ते पण छान लागतं भोपळ्याच्या पुरी. आता याच्यात पीठ थोडं 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 असं मिक्स करायचं. बघा असं थोडं 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 2 वाटी घेतली मी, पण बघू किती मिळतं. मिक्स करायचं. हे बघा घट्ट पण नाही, पातळ पण नाही, असं छान गोळा येईल याचा. बघा आता मी दाखवते तुम्हाला. हे पातळ आहे अजून. त्याच्यात अजून थोडं पीठ टाका. आपण चपातीचं पीठ कसं मळून घेतो त्या प्रमाणपर्यंत यायला पाहिजे, तसं मळून घ्यायचं. हे पीठ पण टाकलं, आता मस्त छान येईल. थोडं पीठ लागलं तर वरतून तुम्ही टाकू शकता. मला नाही लागणार, बघू आता. एक आता मळून याला ठेवून द्यायचा 5 ते 10 मिनिटं. सुरीचं उलटा बाजूने करते, सरळ बाजूने नका करू. चमचा असला म्हणजे मी गूळसाठी कापायला घेतलेली, आता धुवायला टाकायचं, त्यामुळे मी याच्यात करून घेते. काय सुरीला असं झिगझॅग असतो उलट साईडला पण, त्यामुळे लोकांनी जपून करावी ही गोष्ट. थोडंसं इथे पीठ असं हे करून त्याला चांगलं मळून घेऊया. हे बघा पीठ थोडंसं हे केलं, कारण हातात चिकटलेलं सगळं काढते. पूर्ण नीट मळून घ्यायच्या. साईडमध्ये पीठ लागलेलं आपल्याला आवडत नाही, त्यामुळे एकदम क्लीन याच्यात मळून घ्यायच्याला. आता बाकी हातात उरलेले याच्यासाठी आता थोडं पीठ डस्ट करायचं. डस्ट करून त्याला असं हे करून घ्यायचं. हाताने मळण्यासाठी हात एकदम स्वच्छ राहणं गरजेचं आहे. नखं वाढलेले तुम्ही बघा, मी नखं बिका वाढवत नाही, कारण नखात आपल्याला माहिती नाही जर्म्स हे होतात त्याच्यात, त्यामुळे जास्त मी कधी पहिल्यापासूनच सवय नाही आहे मला नखं वाढवणं वगैरे. हे बघा अशा प्रकारे याला चांगलं मळून एक 10 ते 15 मिनटं ठेवलं तर पुरे. काय लोक आम्ही काकड्याच्या वड्या करताना हात धुतल्यानंतर त्याच्याकडे जेवढा लागले त्याला मी त्याला पुसून घेते.
एक 15 मिनिट याला रेस्ट करावं लागेल. थोडंच मी आजूबाजूचं आवडते. ह्याला उचलून या साईडला ठेवून देते. आणि आता जी उसळ बनवणार आहे हे ओला वाटाणा धुवून ठेवलेले आणि एक बटाटा घेतला, एक मोठा बटाटा घेतला आणि त्याचा 5-6 तुकडे केले. बस ह्याला आता मी कुकरमध्ये 1 शिट्टी काढून घेणार, कारण हे वाटाणा पटकन शिजतात. पण एक उकळी काढून घेतलं ना ते बरं पडेल. मग एकच शिट्टी काढणार आहे. याला धुवून घेतले मी. आता कुकरमध्ये मी डायरेक्ट कुकरमध्ये याला डायरेक्ट टाकायच्या आणि थोडं पाणी कमी करते मी. पाणी थोडं कमी ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं. एकच शिट्टी काढून घेणार. कुठलाही पदार्थ शिजवताना बिना हळदचं शिजवायचं नाही. अशी थोडी हळद टाकायची. बस याला आता आपण मस्त एक शिट्टी काढून घ्यायची. चला मी इकडचा गॅस पेटवते आणि तिकडे मी कुकर ठेवते. कुकर ठेवायचं आणि मोठं करायचं. मीडियम आगीवर ठेवायचं म्हणजे चिकन एक शिट्टी होईल. तेवढ्यात मी इथला कट्टा साफ करून घेते. कारण आता आपण इथे पीठ मळालं आहोत. थोडंसं पीठ सांडलेलं आहे. पीठ हे करण्यासाठी ते मी माझं काम करते. म्हणजे आणि थोडंसं आलं पण किसून घेणार आहे मी. त्याच्यात कांदा नाही टाकणार मी. रश्श्याची बाजू मस्त होणार आहे. बघा कशी होणार आहे ते तुम्हाला मी दाखवेन. धुवून सुकवलेले कढीपत्ता, याला ठेवावे. आणि आलं घेते मी. आता तसं आपल्याला किसून घ्यावं लागेल. आलं घेतले मी. आला सोलावं लागेल एवढा आला. आणि एखादी मिरची टाकते कमी तिखटवाली. मिरची वगैरे आठवड्यावर धुवून चुकून देठ काढून फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे ऐन वेळेला आपल्याला वापरता येईल. आला मात्र धुवून तसंच ठेवते मी. धुवून सालीसकट धुवून त्याला सुकून ठेवते. वापरताना फक्त साल काढते अशी आणि त्याला कापून किंवा चांगलं टेचून घेते. आता बघू कापायचं आहे की टेचायचं आहे. मी टेचेन. काय आणि याचा आता टेचणार आहे मी. घेतलं आहे. खूप रस निघतो. रसा आलाय. मंडळी माझं मराठी थोडीफार कच्ची आहे. त्यामुळे काही चूक बीक असले तर सगळ्यांनी माफ करा. हे असं टेचून घेतलं. चांगलं टेचायला गेले. चला आणि ह्याला धुवून घेते.
याच्यासोबत आपण काय टाकणार, हळद, मीठ, तिखट हे सगळं वापरणार आहोत. ठीक आहे. आता आपल्याला काकडी टाकावा लागेल, म्हणजे पुरीसारखा हाताने करावा लागेल. त्यासाठी एक प्लास्टिक कवर काढून धुवून ठेवलेले आहे, ते मी हातात घेते. तुमच्याकडे बटर पेपर असलं तर तुम्ही बटर पेपर वापरू शकता. जर तुमच्याकडे बटर पेपर नाही आहे तुम्ही प्लास्टिक पण वापरू शकता, किंवा तेलाच्या पिशवी, दुधाची पिशवी जे काय असेल तर आपल्याला एक स्क्वेअर शेपमध्ये एक पिशवी पाहिजे. ते काही असेल आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये पाहू शकता. हे पिशवी मी धुवून ठेवलेले आहे. बघा मी कापणार आता, पण एवढं मोठं नाही लागणार. सॉरी, मला लांब ठेवा. माझा हात आहे ना, काय बघायचं, मी या साईडचं पण कापून घेणार. झालं एक चिक्की. तुम्ही गॅस बंद करायचं. ती पहिला चिक्की एकदम गबाच करणार, त्यामुळे अजून एक चिक्की काढायची. इथून पण कापूया, आपल्याला एवढं मोठं गरजच नाही. बस आपल्याला एवढाच तुकडे पाहिजे. आणि याच्यावर मी आता ती काकडीचे वडे टाकणार आणि तेलामध्ये त्याला फ्राय करणार. सो झाला. आता घ्यायची आहे पोलपाट. याला पोलपाटावर ठेवायची आणि थापायची आणि तेलात तळायची. सो तुमच्या पुऱ्या रेडी होईल. सो याची पण तयारी केली. हे करताना आपल्याला हाताला पाणी लागेल, त्यामुळे एक वाढ घेत, एक छोटासा वाढ घेत पाणी ठेवायचा. याची एवढीशी पद्धत आहे. फक्त आत भिजवायला पाहिजे. ते पाणी काढून ठेवलंय. आता आपण आपलं पिठाकडे जरा बघूया. झालंय बघा, आपण 10 मिनिटं झाले. बघा पीठ थोडं तुम्हाला दिसेल घट झाली आहे, कारण ते पूर्ण ऑब्झर्व करून घेतं. म्हटलं तुम्हाला वाटत असेल थोडंसं असं डस्टिंग पण करून त्याला असं करू शकता. आणखीन पाहिजे एक 10 मिनिटं तुम्ही त्याला ठेवू शकतो, पण मला मनाने गरज नाही. त्याचा आता थोडं गोळ्या बनवायच्या. हे बघा दाखवते, एवढंच घ्यायचं. हे बघा एवढंच घ्यायचं. अशी गोळ्या बनवून घ्यायची. थोडंसं काळात दिसत नाही. हे बघा अशी गोळ्या बनवून घ्यायची. हे बघा बस एवढं वेळ गोळ्याची आपण आता पुऱ्या धापणार आहोत. बघा पुऱ्या तापताना साईड बाय साईड तळून पण घेणार आहे. 2 झाली त्या पेपरमध्ये 2 घेईल. 2 दाखवून घ्यायची. असं थोडं करून घ्यायचं. त्याला आपण 1 2 3 4 6 7 पुऱ्या पहिला टाकून घेऊया. ठेवायचं. बस आता आपल्याला दाबायचं. आता
बघा ती एक गोळे घेतले आणि पाण्याच्या हाताने अशा 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 दाबते त्याला, हे बघा. आणि तेल तापवायला ठेवलंय मी. काय काय छोटे गोळे घेतलं तर छोटी पुरी येणार, खायला बरा पडायला पाहिजे ना. एकदम पाणीपुरीसारखं छोटी छोटी नाही करायचं, तर मोठं म्हणजे आपला पुरी करतो ना तेवढं, त्याच्यापेक्षा एक साईज मोठं. सॉरी माझा कॅमेरा पडलाय. मग असं एक साईज मोठं करून घ्यायचं. आता आपण याला तेल मी तापवायला ठेवले, हे बघा तेल मी तापवायला ठेवलं आहे. याच्यात आपण ह्याला या पुरी सोडणार आहे. कशी सोडणार आहे हे बघा. हे प्लास्टिक असल्यामुळे हे पटकन असे येणार प्लास्टिकमध्ये. बघा हळू सोडायचं, कारण तेलात पाणी पडायला शक्यता आहे. हे असं सोडायचं. तेवढं मी दुसरा पुऱ्या टाकते. आता वर येईल फुगेल. तुम्हाला दिसतं पुऱ्या कशी फुगता तशी फुगणार आहे. पेला पुरी आहे. हे बघा जरा तळताना जे कमी याच्यात ठेवायचं, जास्त हाय फ्लेममध्ये नाही ठेवायचं. पटकन अंगावर उडेल अशी चान्सेस आहे, त्यामुळे हळू तळून घेणे. मध्यम आगळाचं तेल तापलं ना ते पट्टापट पुरी तळायला जातो. अजून थोडंसं तेल तापायला पाहिजे. पेला पुरी ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पडलाय काही ना काही हातातून पडतातच. असं एकदम कच्च नाही ठेवायचं. आपण पुरी कशी काढतो तशी काढायचं. बस हे खायला नरम पण लागतो. तेल काढून घ्यायची. झालं. ती दुसरी पण घरी झाली, त्याला पण काढते मी आता. हे बघा हे आता दुसरी बनवते मी. तुम्ही बघा फुगल्या पुऱ्या फुगल्या. बघा असं शिजता शिजता ते असं साईड साईडने अशी गुबगुबीत फुगतात. हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी. हे बघा अशी पुऱ्या फुगतात. अशी कलरमध्ये यायला पाहिजे. एक साईडने शेकवायचं, नाही तर ते कच्चे राहतात, खायला मजा नाही येणार. हे बघा याला तळताना तर सावधान व्यवस्थित. हे बघा दोन्ही साईडला असा लालसर झाला. आणि आता तेलातून काढा. तेल अजून कमी करू शकता तुम्ही. हे बघा
चला आता हे वाटाणा आणि बटाटा शिजवून घेतलं. आता मी काय करणार आहे, त्याचं भाजी करणार आहे. सो हे वडे तळून झालेले, हे बघा कशी आले कुबकुबीत वडे. हे बघा एक एक अशा फुगल्या. हे बघा अद्रक आणि अर्धा कांदा, मिरची, कढीपत्ता टाकायचं आणि टाकल्यानंतर त्याला असं असं तेलात परतवायचं 1-2 मिनिटं. कारण जे आपण आलं वगैरे टाकलंय त्याच्यात कच्च्या वाजता त्याला परतून घ्यायची. परतू द्या चांगला परतू द्या. आणि याच्यात आता टाकणार आहोत थोडंसं हिंग. आणखी काय करता चांगला. पण या तेलामध्ये त्याचा मी मसाला विचारा सगळं घालून घेणार. मगाशी मी थोडंसंच हळद टाकली होती, त्यामुळे त्याला मी मसाला सगळं टाकणार आहे. आता तरी 1-1 चमचे भरायचा. म्हणजे मला अंदाज, तुम्हाला तिखट किती पाहिजे ते सगळं तुम्हाला कळायला पाहिजे. ते कळलं तरच आपण करू शकतो. मला 116 चमचा तिखट लागतो, कारण बटाटा गोड, बटाटा पण त्याच्यात परतून घ्यायचे चांगला. ते तेलात टोमॅटो टाकल्यावर काय करायचं माहिती आहे का, सांगते बघा. तेलामध्ये टोमॅटो टाकलं ना, त्याच्या डोक्यात थोडंसं मीठ टाकायची. म्हणजे कसं पटकन शिजेल. कसं पटकन शिजेल. तेल टाकायचं जरूर नाही. एकदम मस्त काय करूया, किंचित थोडंसं पाणी असं टाकायचं. म्हणजे ते पटकन शिजेल. जर 2 मिनिटं झाकण लावायची. कसुरी मेथी, तो सुगंध येतोय एकदम. असं होतं. आता ओपनिंग बघा, शिजले की नाही बघा. बघा
आता याच्यात आपण शिजवलेले टाकायचे आहे बघा, वाटाणा आणि बटाटा आणि मस्त ना. आता काय करूया, आता आपण बटाटा खूप मोठं मोठं झालंय, हातानेच करून देते. थोडं मोठं केलंय, त्याच्यावर झाकण ठेवायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी ते शिजलेले आहे. पण झाकण ठेवून केलं ना पटकन करूया. थोडं अशी ठेवते, नाही तर असं रगडा होईल, ते आपल्याला नाही आवडत. असं त्याला असं स्मॅश केले. हे बेटा अशी का दिसतो?